हिंदवी स्वराज्याची स्थापना. 1947 साली पारतंत्र्यातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण मराठी भाषा बोलणाऱ्यांचं काय? हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. छत्रपती शिवरायांना ती उमगली होती, पण प्रत्यक्षात ती उतरवायला 1 मे 1960 ची पहाट उगवली होती. 1 मे 1960 महाराष्ट्र. 1956च्या भाषावार प्रांतरचनेच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या समितीमध्ये पुण्याच्या केशवराव जेधेंसोबत आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, श्रीपाद अमरू डांगे आणि अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. गावागावात खेड्यापाड्यात जाऊन शाहीर अमर शेख आणि तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी थाटातून आणि लोकनाट्यातून जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी जवळपास 105 हुतात्म्यांनी प्राणांचं बलिदान दिलं. उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जय जयकार तयांचा आसमंती गरजावा. सांडलेले रुधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी जन्म तयांचा फिरुनी महाराष्ट्र देशीच व्हावा. आणि या लढ्यातून 1 मे 1960 रोजी निर्माण झालं ते महाराष्ट्र राज्य. तेव्हापासून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. 2011 साली या महाराष्ट्र राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं झालं. याच दिवसाला कामगार दिवस म्हणूनही संबोधलं जातं. 105 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून या महाराष्ट्राला वंदन करूया. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा भारत, हा श्री महाराष्ट्र देशा.